खंडणीसाठी आणि वडिलांच्या हत्येसाठी कोणी पाठवलं होतं? खंडणी नेमकी कोणाकडे जातीये? वैभवी देशमुखांचा सवाल. संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर वैभवी देशमुखांचा सवाल. जालना मारहाण प्रकरणामधील आरोपी नवनाथ दौंड जरांगेंचा राईट हँड. नवनाथ दौंड जरांगेंचा साथीदार. आमच्याकडे फोटो आहेत. लक्ष्मण हाके यांचा आरोप. विनाकारण फोटो दाखवून जाती तेढ निर्माण करण्याची काहींना सवय. भुजबळांनी जरांगेंचे आरोपीसोबतचे फोटो दाखवले. यावर मनोज जरांगेंचं उत्तर. घाटकोपरची भाषा गुजराती. मुंबईमध्ये येणाऱ्यांना मराठी शिकलंच पाहिजे असं काही नाही. संघाच्या भैयाजी जोशींचं वादग्रस्त विधान. तर मुंबईची भाषा मराठीच. माझ्या विधानाचा गैरसमज झाला. वादानंतर भैयाजी जोशींची सारवासारव. महाराष्ट्रामध्ये आता नवे अनाजी पंत आणि औरंगजेब तयार झालेत. भैयाजी जोशींच्या विधानावर उद्धव ठाकरेंची टीका. राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. भैयाजी जोशींकडून मराठीचा अपमान नाही. काही लोक राजकारण करतात. त्यांनी आता राजकारण थांबावं. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. वादग्रस्त विधानाची भाजपच्या राम कदमांकडून चक्क पाठराखण. घाटकोपरमध्ये जास्त गुजराती राहतात म्हणून जोशी तसं बोलल्याचा दावा. मग अल्पसंख्याक जिथे जास्त राहतात तिथली भाषा काय? या प्रश्नावर मात्र कदम गोंधळले.